लग्नाच्या सुरुवातीचे दिवस हा. आठवले की एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं नाही का? हो, अगदी. प्रत्येक गोष्टीत एक उत्साह असतो, एक एक वेगळीच क्रेज, एकमेकांना इम्प्रेस करण्याची ती धडपड, हम्म. तासनतास फोनवर बोलणं आणि सतत तो किंवा ती काय विचार करत असेल याची एक हुरहुर लागलेली असायची. सगळंच खूप रोमांचक. हो, पण आजचं चित्र बघा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर गुड मॉर्निंग मेसेजची जागा कोणी घेतलीये? गीझर चालू केलाय का? बरोबर. किंवा आज डब्यात काय दिलंय अशा प्रश्नांनी मग मनात कुठेतरी विचार येतोच की अरे ती जादू गेली कुठे, ते प्रेम कमी झालं का? आणि हाच तर आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. लग्नानंतर प्रेम खरंच संपतं का, की त्याचं स्वरूप बदलतं? हं, या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी आपण आज काही महत्वाच्या स्रोतांचा आधार घेणार आहोत. अच्छा. यात प्रसिद्ध रिलेशनशिप सायकोलॉजिस्ट डॉक्टर जॉन गॉटमॅन यांचं संशोधन आहे. मग मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट स्टर्नबर्ग यांची ट्रायंग्युलर थिअरी ऑफ लव्ह आहे. आणि एस्टर पेरेल यांच्या पुस्तकातले विचारही आहे. बरोबर. अगदी. एस्टर पेरेल यांच्या मीटिंग इन कॅप्टिव्हिटी या पुस्तकातले काही विचार. आपला उद्देश हाच आहे की या स्रोतांमधले महत्वाचे मुद्दे एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचे. आणि ते आपल्या रोजच्या आयुष्याशी कसे जोडलेले आहेत हे पाहायचं. बरोबर. तर सुरुवात याच मूलभूत प्रश्नाने करूया. प्रेम संपतं की बदलतं? बरोबर. चला तर मग या बदलाच्या प्रवासाचा पहिला टप्पा समजून घेऊया, जो आहे थराराकडून रुटीनकडे. हां. लग्नाआधी प्रेम म्हणजे सतत धडधडणारं हृदय, प्रत्येक भेट एकदम खास वाटावी यासाठीचा तो अट्टहास. हो. पण लग्नानंतर काही वर्षांनी हे चित्र पूर्णपणे बदलतं. प्रेम म्हणजे एक प्रकारचं रुटीन होऊन जातं, नाही का? हो, अगदी. उदाहरणार्थ रोज सकाळी अर्धवट झोपेत उठून एकमेकांसाठी चहा ठेवणं किंवा ऑफिसमधून दमून आल्यावर कसलाही संकोच न बाळगता सोफ्यावर पडून राहणं. तू जेवलीस का? हं. आज उशीर होईल, ती लाईट बंद कर जरा. हे संवाद काही रोमॅन्टिक वाटत नाहीत मग. हं. या बदलाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं पाहता येईल? इथेच मानसशास्त्र आणि न्यूरोकेमिस्ट्रीची भूमिका सुरू होते. अच्छा. डॉक्टर जॉन गॉटमन यांचं संशोधन असं सांगतं की नात्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्या मेंदूत डोपामाइन, म्हणजे ते प्लेजर केमिकल ज्याला म्हणतात ते? अगदी बरोबर, त्या डोपामाइन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरचा जणू पूर आलेला असतो. यामुळेच आपल्याला तो थ्रिल, ती कमालीची ऊर्जा आणि उत्साह जाणवतो. हो, पण मानवी शरीर सतत इतक्या उच्च पातळीवर काम करू शकत नाही. कालांतराने म्हणजे साधारणपणे 18 महिने ते 3 वर्षानंतर डोपामाइनची पातळी स्थिरावते. म्हणजे हा बदल नैसर्गिक आहे, तो होणारच आहे. अगदी. आणि गंमत म्हणजे त्याची जागा ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन सारखी बॉन्डिंग हॉर्मोन्स घेतात. ऑक्सिटोसिन म्हणजे ते कडल हॉर्मोन ना? हो, त्याला कडल हॉर्मोन किंवा अटॅचमेंट हॉर्मोन असंही म्हणतात. यामुळे नात्यात उत्कटतेऐवजी सुरक्षितता, ओढ आणि एक आपलेपणाची भावना वाढीस लागते. त्यामुळे प्रेम संपत नाही, तर त्याचं स्वरूप न्यूरोकेमिकल पातळीवरच बदलतं. ही स्थिरता म्हणजे एक प्रकारे जैविक प्रगती आहे. म्हणजे सुरुवातीचे बटरफ्लायज आता शांत झाले आहेत. हो, कारण आता त्या फुलपाखरांनी तुमच्या नात्यातच आपलं घर बनवलंय. वाव. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हां, बोला. अनेक जण म्हणतील की हे स्थैर्य आणि शांतता म्हणजे बोर्डम आहे. नात्यातला तो स्पार्क, ती मजाच संपली तर ते नातं टिकून काय फायदा? बरोबर. अनेक नाती याच कारणामुळे तुटतात सुद्धा. याला तुम्ही काय म्हणाल? खूप चांगला मुद्दा आहे हा. आणि इथेच आपल्याला चांगला बोर्डम आणि वाईट बोर्डम यातला फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा, यातही प्रकार आहेत? हो, म्हणजे आपल्याला चित्रपटांनी काय शिकवलंय की प्रेम म्हणजे सतत काहीतरी रोमांचक असणं. हो, बरोबर. पण वास्तवात एकमेकांसोबत आरामात कंटाळवाणे होण्याची संधी मिळणं हे नाते घट्ट झाल्याचं लक्षण आहे. हे मनस्रिंग आहे. जेव्हा तुम्हाला एकमेकांसमोर शांत बसताना कसलीही अस्वस्थता वाटत नाही, जेव्हा त्या शांततेची भीती वाटत नाही, तेव्हा समजायचं की प्रेमाची पाळंमुळं खोलवर रुजलीयेत. गॉटमन यांच्या मते नात्यातली खरी कसोटी ही मोठ्या संकटांमध्ये नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या अगदी कंटाळवाण्या क्षणांमध्ये एकमेकांना कशी साथ देता यात असते. म्हणजे वाईट बोर्डम म्हणजे जिथे संवादच संपला आहे. बरोबर. जिथे एकमेकांबद्दल औदासिन्य आहे
पण चांगला बोर्डम म्हणजे जिथे काहीही घडत नसतानाही तुम्हाला एकमेकांचा सहवास. सुरक्षित आणि आश्वासक वाटतो. अगदी. हेच ते ऑक्सिटोसिनने दिलेलं स्थैर्य. म्हणजे या स्थैर्यातूनच नात्याचा पुढचा टप्पा सुरू होतो आणि तो म्हणजे शब्दांविना संवाद आणि स्वीकार. हो. सुरुवातीला एकमेकांना समजून घेण्यासाठी तासनतास गप्पांची गरज लागायची, पण आता शब्दांची गरजच खूप कमी झाली आहे, नाही का? खूप कमी. जोडीदाराचा चेहरा बघूनच कळतं की आज ऑफिसमध्ये काहीतरी बिनसललंय, किंवा कामाची पद्धत बघून अंदाज येतो की आज चिडचिड होणार आहे. आणि मग समोरचा माणूस गुपचूप टीव्हीचा आवाज कमी करतो. अगदी. हे कसं घडतं? यालाच रॉबर्ट स्टर्नबर्ग त्यांच्या ट्रँग्युलर थिओरी ऑफ लव्हमध्ये इंटिमेसी म्हणजे इंटिमेसी म्हणतात. इंटिमेसी स्टर्नबर्ग यांच्या मते प्रेमाचे 3 कोन असतात. पॅशन म्हणजे उत्कटता, इंटिमेसी म्हणजे जवळीक आणि कमिटमेंट. वचनबद्धता. वचनबद्धता. लग्नाआधी पॅशनचा कोन खूप मोठा असतो, पण लग्नानंतर इंटिमेसी आणि कमिटमेंट हे 2 कोन अधिक मजबूत आणि विशाल होतात. अच्छा. ही जी इंटिमेसी आहे ती फक्त शारीरिक जवळीक नाही, तर ती भावनिक आणि मानसिक जवळीक आहे. न बोलता समजणं हेच या प्रगल्भ इंटिमेसीचं फळ आहे. म्हणजे इतकी वर्ष एकत्र राहिल्यामुळे. तुम्ही एकमेकांचे पॅटर्न्स, सवयी, लकबी इतक्या ओळखायला लागता की शब्दांची गरजच उरत नाही. पण मग यामुळे गैरसमज होण्याची शक्यता वाढत नाही का? आपण अनेकदा असं गृहीत धरतो की एवढं तर कळायलाच पाहिजे. बरोबर. किंवा हे सांगायची काय गरज आहे. बरोबर. आणि मग जेव्हा समोरच्याला ते कळत नाही तेव्हा प्रचंड निराशा येते. अगदी. हा एक मोठा धोका आहे. न बोलता समजणं ही एक अर्न्ड लक्झरी आहे. अर्न्ड लक्झरी. म्हणजे अनेक वर्षांच्या स्पष्ट संवादातून कमावलेली ती एक सोय आहे. ती नात्याची सुरुवात असू शकत नाही. ज्या जोडप्यांमध्ये सुरुवातीपासून मोकळा संवाद असतो तिथेच कालांतराने शब्दांशिवाय संवाद साधण्याची क्षमता विकसित होते. पण जिथे संवादच कमी असतो तिथे हे गृहीत धरणं नात्यासाठी घातक ठरू शकतं. अच्छा. या टप्प्याचं खरं सौंदर्य स्वीकार म्हणजे ॲक्सेप्टन्स या भावनेत आहे. लग्नानंतर प्रेम नाटक करत नाही. ते जसं आहे तसं उघडं असतं. मुखावट्यांशिवाय. तिथे मेकअप नसतो, मुखवटे नसतात. तू जसा किंवा जशी आहेस तसा मला स्वीकार आहेस, ही भावना म्हणजेच लग्नानंतरचं बदललेलं प्रेम. आणि याच स्वीकारातून रोमॅन्सची व्याख्या सुद्धा बदलते, नाही का? पूर्णपणे. विशीत असताना कॅन्डल लाईट डिनर किंवा महागडी गिफ्ट्स रोमॅन्टिक वाटतात. पण 35शी 40शीत जेव्हा आपण आजारी असतो आणि जोडीदार आपल्यासाठी गरमागरम खिचडी करून देतो तेव्हा तो क्षण जास्त रोमॅन्टिक वाटतो. यामागे काय मानसशास्त्र आहे? याचं उत्तर आपल्याला गॅरी चॅपमॅन यांचा द 5 लव्ह लँग्वेजेस या संकल्पनेत मिळतं. अच्छा, त्या 5 भाषा. चॅपमॅन म्हणतात की प्रेम व्यक्त करण्याच्या 5 प्रमुख भाषा आहेत. क्वालिटी टाइम, वर्ड्स ऑफ ॲफर्मेशन, गिफ्ट्स, फिजिकल टच आणि ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस. म्हणजे सेवेची कृती. बरोबर. लग्नानंतर विशेषतः जेव्हा जबाबदाऱ्या वाढतात, मुलं होतात, तेव्हा ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस ही प्रेमाची सर्वात प्रभावी भाषा बनते. हे अगदी खरंय. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जिथे दोघांनाही करिअर आणि घर सांभाळायचंय तिथे ॲक्ट्स ऑफ सर्व्हिस हे प्रेमाचं सर्वात मोठं प्रदर्शन असू शकतं. मी आज भाजी आणतो किंवा तू दमलीयेस, मी मुलांना झोपवतो. हे वाक्य आय लव्ह यू पेक्षा जास्त महत्वाचं वाटू शकतं. नक्कीच. कारण प्रेम आता गिफ्ट्समधनं जेस्चर्समध्ये बदलतं. आधी प्रेम दाखवायचं असतं, आता ते निभावायचं असतं. वाव. दाखवण्याकडून निभावण्याकडे. घराची जबाबदारी वाटून घेणं, मुलांच्या भविष्यासाठी एकत्र धडपडणं, आर्थिक अडचणीत एकमेकांना धीर देणं, हे सर्व प्रेमाचेच आविष्कार आहेत. हे प्रेम आता सिनेमातल्या गाण्यासारखं राहिलेलं नसतं, तर ते एखाद्या जुन्या उबदार चादरीसारखं असतं. बरोबर. ती चादर कदाचित दिसायला तितकीशी आकर्षक नसेल, पण जेव्हा आयुष्यात संकटांची थंडी वाजते तेव्हा ऊब फक्त तीच जुनी चादर देते. हे प्रेम आता शोमधून सर्व्हिसमध्ये गेलेलं आहे. हे सगळं पटतंय, पण तरी अनेक जोडप्यांच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं. कोणतं? आपण पूर्वीसारखे राहिलो नाही. हे तर खूप कॉमन आहे. आणि या वाक्यात एक प्रकारची खंत, एक नाराजी असते. जणू काहीतरी मूल्यवान हरवून गेलंय. या भावनेला कसं सामोरं जायचं? इथेच एस्थर पेरेल यांचे विचार खूप महत्वाचे ठरतात. त्या म्हणतात की आपण पूर्वीसारखे का राहावं? प्रतिप्रश्नच विचारायचा. हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. पूर्वी जबाबदाऱ्या कमी होत्या, आयुष्य वेगळं होतं, ऊर्जा वेगळी होती. बरोबर. आज आयुष्य अधिक जड आहे, अधिक गुंतागुंतीचं आहे.
त्यामुळे प्रेम तितकं हलकं, तितकं बेफिकीर राहू शकत नाही. ते अधिक खोल होतं, अधिक परिपक्व होतं. पेरेल यांचं मीटिंग इन कॅप्टिव्हिटी या पुस्तकात त्यांनी आधुनिक नात्यांमधल्या एका मोठ्या विरोधाभासावर बोट ठेवला आहे. कोणता विरोधाभास? आपल्याला एकाच नात्याकडून दोन परस्पर विरोधी गोष्टी हव्या असतात. एकीकडे प्रेम, सुरक्षितता, आपलेपणा आणि दुसरीकडे उत्कटता, थरार आणि नवलाई. म्हणजे आपल्याला सुरक्षाही हवी आहे आणि धोका पत्करल्याचा थरारही हवा आहे, एकाच व्यक्तीकडून. अगदी बरोबर. आणि पेरेल म्हणतात की प्रेम आणि सुरक्षितता ही जवळीकीतून म्हणजे क्लोजनेसमधून वाढते, तर उत्कटता, डिझायर ही अंतर म्हणजे डिस्टन्स आणि रहस्यातून वाढते. लग्न हे जवळीकीला प्रोत्साहन देतं. साहजिकच आहे. हो, त्यामुळे सुरक्षितता आणि प्रेम तर वाढतं, पण उत्कटता आणि पूर्वीसारखा थरार कमी होतो. अच्छा. त्यामुळे जेव्हा लोक म्हणतात आपण पूर्वीसारखे नाही राहिलो, तेव्हा ते नकळतपणे त्या सुरुवातीच्या उत्कटतेबद्दल बोलत असतात. हा बदल म्हणजे प्रेमाचा ऱ्हास नाही आहे. तर ती त्याची वाढ आहे. हो, ती त्याची वाढ आहे, त्याची प्रगती आहे. झाडाचं छोटं रोप आणि मोठं झालेलं झाड यात फरक असतोच. बरोबर. मोठं झाल्यावर ते झाड स्वतःच्या मुळांवर उभं राहतं आणि आपल्याला सावलीत येतं. नात्याचंही तसंच आहे. मग याचा अर्थ असा होतो का की लग्न झालेल्या नात्यात सुरक्षा आणि थरार या दोन्ही गोष्टी एकत्र नांदूच शकत नाहीत? म्हणजे आपल्याला एका गोष्टीसाठी दुसऱ्याचा त्याग करावाच लागतो का? नाही, असं नाही. पेरेल यावरच भर देतात. त्या म्हणतात की हे कठीण आहे पण अशक्य नाही. मग त्यासाठी काय करायला हवं? यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. नात्यात सुरक्षितता जपतानाच एकमेकांसाठी थोडे अनोळखी राहण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे स्वतःची आवड-निवड, मित्रमैत्रिणी जपणे. हो, जेणेकरून नात्यात एक प्रकारची स्पेस राहील. एकमेकांना गृहीत न धरणे आणि अधूनमधून ठरवून काहीतरी नवीन, रोमांचक गोष्टी एकत्र करणे. ध्येय पूर्वीसारखं होण्याचं नसावं, तर या नवीन स्थिर झालेल्या नात्यात नवलाई कशी आणता येईल हे पाहण्याचं असावं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा की जर कधी वाटलं की लग्नानंतर प्रेम संपलंय, तर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. अगदी. ते संपलेलं नाही, ते फक्त मोठं झालंय. आपल्या स्रोतानुसार हा बदल न्यूरोकेमिकल आहे, तो मानसशास्त्रीय आहे आणि तो व्यावहारिक सुद्धा आहे. बरोबर? हो, बरोबर. तो डोपामाइनकडून ऑक्सिटोसिनकडे, पॅशनकडून इंटिमसी आणि कमिटमेंटकडे आणि शब्दांकडून ॲक्ट्स ऑफ सर्व्हिसकडे झालेला एक प्रवास आहे. अगदी बरोबर. अंतिम निष्कर्ष हाच आहे की प्रेम आता आरडाओरडा करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत नाही. ते आता तुमच्या श्वासात, तुमच्या सवयीत आणि त्या शांत, बिनशब्दांच्या संवादात मिसळून गेले. छान. ते फटाक्यांच्या आतिषबाजीमधून एका शांत दिव्यासारखं झालं आहे. कदाचित तो दिवा फटाक्यांसारखा चमकत नाही, पण तो अंधारात सोडूनही देत नाही. आणि हेच खरं प्रेम असतं, जे शांत असतं पण सोबत कायम असतं. बरोबर. प्रेम बदलतं कारण माणसं बदलतात, आयुष्य बदलतं आणि हा बदल स्वीकारणं हेच प्रेम टिकवण्याचं खरं गुपित आहे. यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो, जो आपल्या श्रोत्यांनी स्वतःला विचारायला हवा. एस्थर परेल यांच्या विचारांच्या आधारे नात्यातील हे स्थैर्य आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी आपण नकळतपणे कोणत्या थ्रिल किंवा नवलाईचा त्याग करतो? आणि तो त्याग खरोखरच गरजेचा असतो का? की आपण सुरक्षा आणि नवलाई या दोन्ही गोष्टी एकत्र मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकतो?